हॅलो फ्रेंड्स, हाय. श्री स्वामी समर्थ. बाप्पा ब्लेस यू. कोण कोण असं सारवतं हळदीचं लेप आपल्या दारावर, दाराच्या उंबऱ्यावर. हे खूप छान असतं. प्रत्येकाने दर मंगळवारी शुक्रवारी हळदीचा लेप आपल्या दारावर लावावा. खूप त्याच्याने लक्ष्मी माता संतुष्ट राहते अँड घरात वाईट निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह ऊर्जा आतमध्ये ह्या उंबरठा ओलांडून येत नाही. ते खूप चांगलं आहे. सो मी तर म्हणेन हे सर्वांनी करावं. ज्या बायकांना टाईम नाही भेटत, लेडीजना टाईम भेटत नाही, ज्या कामावर असतात, त्या महिन्यातून म्हणजे दर अमावस्या पौर्णिमेला हे करू शकतात. पण खूप खूप छान आहे. मला असं वाटतं सर्वांनी करावं. मी तर करते. कोण कोण करतं घरी. खूप छान याचा प्रभाव आहे. घरात घरात दरवाजाच्या उंबरठ्यावर प्रत्येकाने हळदीचा असा लेप लावावा. त्याच्यावर लाल सिंदूर, लाल कुंकुम, त्याचं स्वस्तिक शुभ लाभ काढावं. खूप छान असं घरात वाईट निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह ऊर्जा किंवा कोणी काही करणीबाधा केलेली असेल ती घरात प्रवेश करत नाही. आपल्याला सर्व गोष्टींपासून संरक्षण होते. आणि मेन थिंग लक्ष्मी माता संतुष्ट राहते, तिचा आभास असतो आणि आपल्या घराला बरकत राहते. सो प्रत्येकाने करावं मला असं वाटतं. घरी कोण कोण करतं. हा असा मी उंबरठ्यावर लेप लावलेला आहे. त्याच्यावर आता कुंकुम लावणार आणि मग रांगोळी काढणार. माझ्याकडे व्हाईट रांगोळी संपली आहे म्हणून मी माझ्याकडे येल्लोवाली रांगोळी आहे ती यूज करणार आहे. माझ्याकडे ॲक्च्युली व्हाईट रांगोळी संपलेली आहे. सो आहे ती मी यूज करते. हा सण आहे होळीचा. सो उंबरा खाली असाच ठेवू शकत नाही. अशा प्रकारे मी उंबरठा माझा सजवला आहे. मी दर अमावस्या पौर्णिमेला, सणासुदीला आणि मंगळवारी शुक्रवारी हे करते. मंगळवार शुक्रवारी आवर्जून करावं. उंबऱ्याला हळदीचा लेप. हळदीमध्ये आपलं गोमूत्र मिक्स करून हळदीचा लेप हमेशा उंबऱ्याला लावावा. त्यामध्ये लक्ष्मी माता संतुष्ट राहते, तिचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो आणि पाय ठेवताना कधी पण आपली लक्ष्मीच घरात येते. हॅपी होली टू ऑल ऑफ यू. होळीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि सर्वांच्या ज्या काही अडीअडचणी असेल, कोणाचे प्रॉब्लेम्स असेल किंवा काहीही असेल, या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये सर्वांचे जे काही असतील ते सर्व नष्ट होऊन जाऊ देत. आणि भरभराटीचं उद्या आहे रंगपंचमी. सो कलरफुल सगळ्यांचं आयुष्य कलरफुल राहू देत. आणि खूप 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 होळीच्या शुभेच्छा. सर्वांची दुःख मिटून जाऊ देत. सर्वांचे ते आपण नारळ टाकतो ना, तसं ती सर्वांची दुःख जी काय आहेत ते त्या अग्नीमध्ये पूर्ण नष्ट होऊन सर्वांचं आयुष्य एकदम कलरफुल राहू देत. आणि सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय. हॅपी होली.